हजरजबाबीपणा आपल्याकडे असला पाहिजे. ज्यांना नेतृत्व करायचंय, ज्यांना लोकांमध्ये राहायचंय, माझ्या समोर अनेक राजकारणामध्ये ज्यांची हयात गेली अशी साधनेनं तपश्चर्येनं मोठी असलेली माणसं आहेत, त्यांना त्याची कल्पना असेल की हजरजबाबीपणा किती महत्वाचा असतो. तुम्ही एखाद्या मुख्य अधिकार पदावर काम करत असाल किंवा तुम्ही कॉलेजचे प्राचार्य असाल, शाळेचे मुख्याध्यापक असाल, IPS असाल, कलेक्टर असाल किंवा राजकारणी असाल, ज्या ज्या ठिकाणी तुमचा समूहाशी संबंध येतो त्या त्या ठिकाणी हजरजबाबीपणा आवश्यकच आहे. आता तुम्ही म्हणाल हजरजबाबीपणा म्हणजे काय? एक आइन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञाचं गणिती जो आहे त्याचं उदाहरण सांगतो. तो गावागावामध्ये व्याख्यानाला जायचा बरं का आइन्स्टाईन. बरं, तो कसा असायचा? त्याचा गाडीचा ड्रायव्हर तो व्याख्यानाला जायचा. फक्त त्याला काय झालेलं असतं की व्याख्यान संपल्यानंतर त्याचा ड्रायव्हर असा कुठेतरी बाहेर भटकत असायचा आणि त्याला शोधेपर्यंत त्याच्या डोक्याला ताप व्हायचा. तो ड्रायव्हरला दम देऊन ठेवतो, इथून पुढे प्रत्येक व्याख्यानाला तू माझ्या समोर त्या हॉलमध्ये कोपऱ्यात बसलेला दिसला पाहिजेस, व्याख्यान पूर्ण ऐकायचं, अजिबात कुठे जायचं नाही. 31 व्याख्यान ऐकून झाली असतील. 31व्या व्याख्यानाला दोघेही चाललेले असतात. ड्रायव्हरच्या मनात राग असतो बरं का. राग कसला? आमच्या साहेबांनी दुसरी कोणती शिक्षा केली असती तर ठीक आहे, पण व्याख्यान ऐकायला लावली 30 म्हणजे काय? म्हणून त्याच्या मनात राग असतो. आणि म्हणून तो जाता जाता ड्रायव्हर साहेबांना विचारतो, साहेब तुम्हाला गाडी चालवता येते का? साहेबांना गाडी चालवता येत नसते. पण बघा, गाडी चालवता येत नाही असं सांगावं तर साहेबांना अपमान वाटतो. म्हणून एक पद्धत ठरलेली असते बरं का. पुढच्यानं अडचणीत टाकणारा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाला प्रतिप्रश्न करायचा, म्हणजे हा प्रश्न आपोआप बाजूला होऊन जातो. मग साहेब विचारतात त्याला, साहेबांना हा विचारतो गाडी चालवता येते का? साहेब परत म्हणतात तुला तरी कुठे व्याख्यान देता येतं? हा गप्प बसतो. 5 मिनिटं जातात. साहेबांचं आपलं चालू असतं, अरे तुझा मी साहेब आहे. 5 मिनिटानंतर काय नाही हो, हा परत बोलतो असं काही नाही, मी व्याख्यान देऊ शकतो, मी तुमची 30 व्याख्यानं ऐकली आणि मला माहिती आहे गाव बदलतं, माणसं बदलतात, व्याख्यान तुमचं तेच असतं. माझं व्याख्यान पाठ झालंय, आरती नाही का पाठ होते? तुम्हाला माहिती ना, आरती आपण पाठ करत नाही. आजोबा म्हणत असतात, मग आजोबांचं ऐकून वडील बोलतात, वडिलांचं ऐकून मुलगा बोलतो, आणि आजोबांकडून वडिलांकडे येताना त्यातले काही शब्द बाजूला झालेले असतात, काही स्वतःचे आलेले असतात. पुन्हा वडिलांकडनं मुलाकडे येताना असं झालेलं असतं. आणि मग एखाद्या दिवशी जर खरोखरचं पुस्तक घेऊन कोणी जर पुस्तकातून बघून अगदी शुद्ध आणि व्यवस्थित आरती बोलत असेल तर बाकीचं कुटुंब म्हणत असतं की काय चुकीची आरती बोलतोय. असं आरतीसारखं व्याख्यान पाठ असतं. आता साहेबांना माघार घेता येईना ना, असं म्हटलं की व्याख्यान देईल. म्हणे ठीक आहे, फरक कसला? आपल्या कपड्यांचाच तेवढा फरक आहे. आपण एकमेकाचे कपडे बदलू आणि मग जाऊ व्याख्यानाला. आजही माणसं कपड्यावरनच माणसाची पात्रता ओळखतात. संतांनी जरी म्हटलं असलं उस डोंगा परी रस मोहे डोंगा कारे भुललासी वरलिया रंगा, तरीही आज माणसं वरलिया रंगालाच भुलतात. हे दोघंही गावात जातात. ज्याचे कपडे स्वच्छ व्यवस्थित आहेत अशा त्या ड्रायव्हरला आइन्स्टाईन समजून घेऊन व्यासपीठावर बसवतात. आणि तो जो खरा आइन्स्टाईन असतो तो ड्रायव्हरच्या रूपातला तो कोपऱ्यात जाऊन बसतो. त्या बिचाराला तिकडे घाम फुटलेला असतो की यानं जर व्याख्यान चांगलं झालं तरी हा शेखी मिरवत राहणार, मी व्याख्यान दिलं, आणि याचं व्याख्यान जर पडलं, याला बोलता आलं नाही तर लोक म्हणतील की आइन्स्टाईनला काही बोलता येत नाही, म्हणजे शेवटी नाव आपलंच खराब होणार. तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो, जाऊ दे तो जिंकला तर चालेल पण आइन्स्टाईनचं नाव खराब होता कामा नये, एकदाचं त्याचं चांगलं व्याख्यान होऊ दे. काही हो, तो व्याख्यानाला येतो, अगदी व्याख्यान पाठ असतं हातवाऱ्यांच्या सहित. म्हणजे त्या मूळ आइन्स्टाईनला कधी डोक्यात खा झाली म्हणून त्यांना असं केलं असेल तर बरोबर त्याच वाक्याला हा सुद्धा असंच करत असतो. अख्खं व्याख्यान व्यवस्थित पार पडतं आणि हे आइन्स्टाईन येऊन खुर्चीत बसतात. आता तुम्हाला माहिती आहे, समाजामध्ये प्रश्न सोडवणाऱ्या माणसांपेक्षा
प्रश्न विचारणारे आणि प्रश्न निर्माण करणारी माणसं जास्त असतात. त्यातलं कोणीतरी एक उठतं आणि बोलतं, आईन्स्टाईन साहेब एक गणितातली शंका आहे, विचारू का? तर पाठीमागच्याला चक्करच यायची बाकी ना, व्याख्यान पाठ आहे, शंकेचं काय? कारण कुणाच्या सुपीक मेंदूतलं काय काय शंका उठतील त्याचा काही अंदाजच नाही ना. तो तिकडनं पाठीमागून त्याला खुलवत असतो की अरे चल काहीतरी सांग. ते बघा, कधी कधी पत्रकारांना उत्तर देत असताना जे अस्सल राजकारणी असतात ना, त्यांना जर असा नेमका खिंडीत गाठणारा प्रश्न जर विचारला आणि त्याचं उत्तर त्यांना देता येत नाही असं जर वाटलं तर ते उत्तर असं देतात, आपला प्रश्न फार छान आहे, आपण सविस्तर कधीतरी निवांत याच्यावर बोलू. सविस्तर बोलू म्हणजे परत कधीच नाही. तो परत कधी भेटणार आहे, निवांत बोलणार कधी? तर त्या पद्धतीनं तो पाठीमागून सांगत असतो की चला, पण हा काही नाही, हे हजरजबाबीपणा बघा काय असतो. हा इथे येतो आणि सांगतो, विचारा प्रश्न. तो प्रश्न विचारतो, त्याला पाठीमागणं कळतं हा इतका अवघड प्रश्न आहे की हा उत्तरच देऊ शकत नाही, पण त्याचा चेहरा या आईन्स्टाईनचा एकदम शांत असतो, चेहऱ्यावर तेज असतं आणि तो म्हणतो त्या पुढच्या प्रश्न विचारणाऱ्याला, एवढा साधा प्रश्न, या साध्या प्रश्नाचं उत्तर तर माझा कोपऱ्यात बसलेला ड्रायव्हर सुद्धा देईल. ये इकडे, त्याला उभं करतो व्यासपीठावर आणि पुन्हा येऊन सांगतो की ज्याच्या ज्याच्या मनात ज्या ज्या काही शंका आहेत त्या सगळ्या तुम्ही विचारा, प्रत्येक शंकेचं उत्तर ड्रायव्हर देईल. फक्त ज्या प्रश्नाचं उत्तर माझ्या ड्रायव्हरला देता येणार नाही त्याच प्रश्नाचं उत्तर मी स्वतः देईल, विचारा. लोक शंका विचारतात, प्रश्न विचारतात, ड्रायव्हर प्रश्नांची उत्तरं देत राहतो, कार्यक्रम संपतो, लोक जायला निघतात आणि लोकांची चर्चा चालू असते. अरे आईन्स्टाईनचा ड्रायव्हर इतका हुशार आहे तर आईन्स्टाईन किती हुशार असेल? मंडळी, याला म्हणतात हजरजबाबीपणा. पण हजरजबाबीपणा म्हणजे खोटं बोलणं नाही बरं का. तर माझ्याकडे एक 6 वर्षापूर्वी 8वीतला मुलगा क्लासला यायचा. त्याच्या मित्रांनी येऊन सांगितलं मला, या संताजीनं म्हणे आज वर्गात काय केलं माहितीये का? म्हटलं काय केलं? तर त्यांनी पुढे कथा सांगितली की वर्गातल्या गुरुजींनी विज्ञानाचे सर त्यांना बल नावाची संज्ञा शिकवत असतात आणि याचं लक्ष ते तारे जमीनवर मध्ये तो कसा आहे तसं याचं लक्ष खिडकीतलं बाहेर असतं आणि गुरुजी याच्याकडे पाहतात आणि गुरुजींचं ठरलेलं असतं ना, आरोपपत्र दाखल करायचं आणि मग शिक्षा. म्हणजे पहिले प्रश्न विचारायचं, नाही उत्तर देता आलं तर मारायचं. म्हणून हे येतात, अख्खा वर्ग शांत असतो, शांत की कान टवकारून आता तो सुमधुर आवाज कानावर पडेल आणि तो कधी पडणार आहे याच्या प्रतीक्षेत असतात. यालाही कळतं की आता काहीतरी घडणार. गुरुजी परत विचारतात, बलाचे प्रकार सांग. त्याला काही आठवेना, लक्षच नसतं. शेवटी गुरुजी जवळ आल्यानंतर हा घाबरून म्हणतो, सांगतो सांगतो. आणि मग तो बलाचे प्रकार सांगतो. 0चा बल, 7चा बल आणि 100चा बल. मंडळी, असं खोटं बोलणं म्हणजे हजरजबाबीपणा नाही. माझं म्हणणं, योग्य त्या ठिकाणी योग्य ते उत्तर देणं, प्रसंगातून मार्ग काढणं. त्या आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरनं काय प्रसंगातनं मार्ग काढलाय बघा. प्रसंग वेगवेगळे असतील, तुम्ही राजकारणी म्हणून असाल, अधिकारी म्हणून असाल, समोर समूह असतो, जेव्हा कधी दंगल पेटते, समूह असा भडकतो, पण ती जी सुरुवात असते, ठिणगी असते, त्या ठिकाणी जर अधिकारी व्यक्ती असेल, अधिकारी म्हणजे जाणकार व्यक्ती असेल, संवाद कौशल्य हाताळता येणारा व्यक्ती असेल, हजरजबाबीपणाचा अनुभव असलेला व्यक्ती असेल, तर त्याच्या अनुभवानं पुढचा असलेला प्रसंग टळू शकतो. तो आपल्या लक्षात येणार नाही की कुठला प्रसंग टळला, पण तेवढी ताकद त्या शब्दामध्ये आहे. आणि असं जर शब्द आपण चांगले वापरले तर आपलं जगणं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चांगलं चांगलं आणि सुंदर सुंदरच होत राहील.